काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं वयाच्या 90व्या वर्षी निधन झाले। लातूर इथल्या त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। मागील काही दिवसांपासून ते आजारी होते। शिवराज पाटील चाकूरकर आयुष्यभर काँग्रेसच्या राजकारणात सक्रिय राहिले। मागील अनेक वर्षांपासून राजकीय जीवनातून निवृत्त होते। राजकारणातील अत्यंत अभ्यासू आणि स्वच्छ प्रतिमा असलेले राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते। शिवराज पाटील चाकूरकर यांचा परिचय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। 12 ऑक्टोबर 1935 रोजी लातूर जिल्ह्यातील चाकूर इथं त्यांचा जन्म झाला। उस्मानिया विद्यापीठातून विज्ञान विषयामध्ये त्यांनी पदवी घेतली। मुंबई विद्यापीठातून पुढचं शिक्षण घेतलं। 1967 ते 69 दरम्यान लातूर नगरपालिकेमध्ये 1980 मध्ये पहिल्यांदा लोकसभेत गेले। 99 पर्यंत सलग 7 वेळा लोकसभा निवडणुकीत त्यांनी बाजी मारली। 1991 ते 96 या काळामध्ये लोकसभा अध्यक्ष होते। 2004 मध्ये पराभूत होऊनही केंद्रीय गृहमंत्रीपदी वर्णी लागली। 2008च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला। स्वर्गीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब हे जे भारताच्या लोकसभेचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, अशा या थोर नेत्याचं आज निधन झालं। त्याबद्दल सर्वप्रथम मी तीव्र दुःख व्यक्त करतो आणि त्यांच्या रूपाने राज्याला एक प्रभावशाली नेतृत्व प्राप्त झालं, ज्यांनी दिल्लीच्या लोकसभेतही जाऊन राज्याचं नाव गौरवान्वित केलेलं। मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्ते मंडळी असेल, त्यांचा परिवार असेल, यांना आजच्या या दुःखाच्या क्षणी आम्ही सर्व त्यांच्या सोबत आहोत। शिवराज पाटील चाकूरकर हे लोकसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कामगिरी केली। अनेक पदं त्यांनी भूषवली। काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी म्हणून त्यांनी काम केलं। राजकारणामध्ये त्यांच्या जाण्याने एक राजकीय पोकळी न भरून येणारी निर्माण झाली। मी त्यांना पुन्हा एकदा आदरांजली अर्पण करतो। हे दुःख बचवण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना ईश्वराने द्यावी अशी प्रार्थना करतो। एक काँग्रेस पक्षासाठी खऱ्या अर्थानं मोठं नुकसान शिवराज पाटील चाकूरकर गेल्यानंतरचं झालेलं आहे। एक सोज्वळ विधानसभेचा अध्यक्ष, लोकसभेचे अध्यक्ष, केंद्रीय मंत्रिमंडळ अशी अनेक पदं शिवराज पाटील चाकूरकरांनी निभवलेली आणि त्यांनी या राज्यासाठी आणि देशासाठी त्यांचं मोठं काम आहे। त्यामुळे महाराष्ट्र आणि देश त्यांना विसरू शकत नाही। तर शिवराज पाटील चाकूरकर यांना आदरांजली वाहण्यासाठी, श्रद्धांजली वाहण्यासाठी म्हणून पंतप्रधान मोदींनी सुद्धा एक पोस्ट केली। श्रीयुत शिवराज पाटीलजी यांच्या निधनानं दुःख झालं आहे। ते एक अनुभवी नेते होते। त्यांनी आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र विधानसभेचं तसंच लोकसभेचे अध्यक्ष म्हणून काम केलं। समाजाच्या कल्याणासाठी योगदान देण्याच्या ध्येयानं ते झपाटलेले होते। सर्वात अलीकडील भेट काही महिन्यांपूर्वीच जेव्हा ते माझ्या निवासस्थानी आले होते तेव्हा झाली होती। या दुःखद प्रसंगी माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत। ओम शांती अशी एक पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे।